आणि 5 वर्षात ते कामाचं उद्घाटन सुद्धा करतात। तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलंय की ज्या वेळेस त्या रेनगरच्या घरकुल योजनेचं भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले होते, 5 वर्षात जवळपास 15,000 घरं त्यांनी पूर्ण केली आणि घरं पूर्ण केल्यानंतर त्याच्या चाव्या द्यायला सुद्धा आदरणीय प्रधानमंत्री आले होते। त्यावेळी ज्या आडम मास्तर साहेबांनी जे एक सिनियर आमदार आहेत त्यांनी मोदीजींचं पोट भरून कौतुक केलं होतं। मग असं आडम मास्तर साहेब नेमकं काय घडलं की तुम्हाला 2 महिन्यातच भारतीय जनता पार्टी चुकीची वाटू लागली, तुम्हाला मोदीजींचा विकास दिसू नाही शकला, नेमकं तुमच्या मनात चाललं काय, तुम्ही कशासाठी तुमची भूमिका बदलताय। सोलापूरकर सुज्ञ आहेत, त्यांना माहित आहे तुम्ही कुठलं आमिष डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या सोबत जात आहे। कालपर्यंत तुम्ही काँग्रेसला कट्टर विरोध करत होतात। मित्रांनो, आपण लक्षात घेतलं पाहिजे, एमआयएम सरकार डुक्करुद्दीन ओवैसी भाडको, त्या ओवैसीचा एमआयएम सरकार नालायक पक्ष जो सोलापूरमध्ये विष पसरवतो, जो मागच्या 10 वर्षापासून काँग्रेस किती नालायक आहे म्हणून सांगून तुमच्या समोर येतं, तो एमआयएम सरकार नीच पक्ष आज काँग्रेसला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे। मित्रांनो, विचार केला पाहिजे, त्यांना काँग्रेसला निवडून द्यायचं नाहीये, त्यांना फक्त मोदीजींना हरवायचं आहे। मोदीजींना हरवण्यासाठी ते एकत्र होत आहेत। मग तुमची आमची जबाबदारी नाही आहे का एक होण्याची? होणार ना सगळेजण तुम्ही एक? सांगा मला जबाबदारी ना। एकही हिंदूचं मत वाया गेलं नाही पाहिजे। केवळ निवडणुका आले की हिंदू दिसतात, इतर वेळेस मात्र इतर धर्मांचे लालन चालन केले जातं। काय झालंय ते परवा कर्नाटकात